आषाढी एकादशीच्या निमित्तानं अनापवाडी जिल्हा परिषद शाळेत बालदिंडीचं आयोजन, विद्यार्थ्यांना विविध सण आणि त्या सणांचे महत्त्व समजावे यासाठी या शाळेत राबवले जातात विविध उपक्रम। राहुरी तालुक्यातील अनापवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आषाढी एकादशीच्या निमित्तानं शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बालदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध सण आणि त्या सणांचं महत्त्व समजावं याकरिता या शाळेमध्ये असे विविध उपक्रम कायम घेतले जातात। या कार्यक्रमाकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील कोंडीराम माळी, उपाध्यक्ष समर्थ अनाप, रोहिदास कानडे, एजेशभाई तांबोळी, नारायण अनाप, संदीप अनाप, विलास मोरे, कुमार अंत्रे, राजेश अंत्रे, गेनुभाऊ अनाप, संजय सजन, बाळासाहेब अनाप, अलका अनाप, धनवट मॅडम, सुरेखा अनाप, शुभांगी अंत्रे, शकुंतला अनाप, सविता अनाप आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम संपन्न करण्याकरिता विलास मोरे, श्याम अनाप, संदीप अनाप, कुणाल अनाप, किशोर अनाप, दिनेश अनाप, शुभम अनाप यांनी मोठे योगदान दिले। या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल शाळेचे शिक्षक वायदंडे सर आणि घोलप सर यांनी आभार मानले। दिंडी सोहळ्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रतिनिधी दीपक कसवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। चोवीस जुलै 2026 वार शुक्रवार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनापवाडी या ठिकाणी शाळेच्या व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंदांनी पायदिंडी सोहळ्याचं या ठिकाणी नियोजन केलं होतं। त्यासाठी परिसरातील पालक वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आणि विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा, विठ्ठल रुक्माईची वेशभूषा, सर्व प्रकारची वेशभूषा करून हा दिंडीचा उपक्रम या ठिकाणी आज सादर केलेला आहे। परिसरातील जागृत देवस्थान व ग्रामदैवत श्रीकृष्ण बाबा मंदिर परिसरातून या दिंडीचं आगमन परत आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या ठिकाणी झालं। मोठ्या संख्येनं त्या समवेत ग्रामस्थ, स्थानिक भजनी मंडळं आणि विद्यार्थ्यांचे पालक वर्ग चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य आदरणीय श्री घोलप सर आणि त्यांचे सहकारी गणिनाथ वायदंडे सर यांनी उत्कृष्ट नियोजन केलं आणि त्यांना तरुण वर्गाने उत्कृष्ट अशी साथ दिली आणि हे दिंडी व्यवस्थापन करण्यात मोलाचं सहकार्य केलं। त्या सर्वांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो।